प्रभु येशू ने संधी धरली, फिर मागे आल्याच पाऊली, फिर मागे आल्याच पाऊली. टाक पातके येशू जवळी, टाक पातके येशू जवळी, तोच खरा कैवारी. विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये मार्कृत शुभवर्तमानाच्या 15व्या अध्यायातील 32व्या वचनाच्या शेवटच्या भागात असे म्हटले आहे, त्याच्याबरोबर वधस्तंभावर खेळलेली माणसेही त्याची निंदा करीत होती. शुभवर्तमानात आम्ही वाचतो की प्रभू येशूला 2 चोरांच्या मध्ये खेळण्यात आले होते. मार्काने जरी त्या चोरांनी प्रभूची निंदा केली असे थोडक्यात लिहिले असले तरी लुकाने त्यांच्या वागण्याचे सविस्तर वर्णन करून ठेवले आहे. त्यानुसार त्या चोरांपैकी एकाने प्रभू येशूची निंदा करीत म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला व आम्हाला वाचीव. वधस्तंभावर आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण मोजत असतानाही त्याच्यातील ताठा कमी झालेला नव्हता. आपल्या कृत्यांचा त्याला मुळीच पस्तावा अथवा पश्चाताप झाला नव्हता. म्हणूनच तो प्रभूशी उद्धटपणे बोलत होता. परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथान्याय आहे, कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगीत आहोत. परंतु ह्याने काही अयोग्य केले नाही. ह्या दुसऱ्या चोराला आपल्या कृत्यांचा पश्चाताप झाला होता. स्वतःच्या पापांची कबुली देताना त्याने प्रभू येशूच्या निर्दोष व निरपराध असल्याची साक्ष देखील दिली. त्याने त्याला राजा म्हणून स्वीकारले व तो पुनरुत्थित होणार असा विश्वासही धरिला. म्हणूनच तो खात्रीने म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. प्रभू येशूने त्याला तात्काळ अभिवचन देत म्हटले, मी तुला खचित सांगतो, तू आजच माझ्याबरोबर सुखलोकात असशील. पहिल्या चोरालाही त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी पापक्षमा व तारण प्राप्त करण्याची संधी चालून आली होती. परंतु त्याच्या मनाच्या ताठ्यामुळे त्याने ती संधी गमावली व तो नक्कीच नरकाचा वाटेदार झाला. त्याउलट दुसऱ्याने शेवटच्या क्षणी पश्चाताप करून तारण साधून घेतले. आपणही आयुष्याच्या उत्तरार्धात आहात काय? आपण अजूनही प्रभू येशूच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून तारण प्राप्त केलेले नाही काय? त्याच्यासमोर नम्र होऊन पापांची कबुली देत पापक्षमा प्राप्त करून घेतली नाही काय? घाई करा. कदाचित चोरांना मिळाली तशी पश्चातापाची संधी आपल्याला मिळणार नाही. आत्म्याचे तारण व जीवन प्राप्त करून घेण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो. धन्यवाद. काळ चालला धावत धावत, नच थांबे क्षणभरी. विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी.